डम 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 क्लास क्लास डम डम. आता आपण पुन्हा एकदा वरदराजची गोष्ट ऐकायची का? वरदराज नावाचा एक मुलगा असतो आणि त्याला काय आवडत नसतं रे? अभ्यास करायला आवडत नसतो. आणि मग तो काय करतो? खूप कंटाळा करतो. म्हणून त्याचे गुरु असतात. ते गुरु कुणाला बोलवून घेतात? आई बाबांना बोलवून घेतात की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, त्याला तुम्ही घरी न्या. आणि मग वरदराजला त्याचे आई बाबा घरी घेऊन जायला निघतात. त्यावेळी वरदराज एका रस्त्याने जात होता. त्या रस्त्याच्या कडेला एक विहीर होती आणि वरदराजला पण उन्हामध्ये चालण्यामुळं तहान लागली होती आणि म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका काकूकडे गेला. त्या काकूंना तो म्हणाला, मला पाणी प्यायला द्या. आणि मग त्या काकूंनी पाणी प्यायला दिलं. वरदने पिलं. पण पाणी पित असताना त्या आडाच्या दगडांवरती त्याला काय दिसल्या? रेघांचे वळ. मग त्याने विचारलं त्या काकूंना, काकू या रेघा कशाने उठल्या आहेत? मग त्यांनी सांगितलं की ह्या आडाचं पाणी काढताना कासरा रोज रोज ओढला जातो आणि मग त्यामुळे त्याच्यावरती रेषा पडलेल्या आहेत. मग वरदने विचार केला, दगड किती कठीण आहे, कासरा किती मऊ आहे दगडापेक्षा, पण तरी सुद्धा त्या दगडावर कासऱ्याच्या खुणा रेघा पडू शकतात. तर मग मी रोज रोज अभ्यास केला तर हुशार होऊ शकतो की नाही? मग आपण जेवतो रोज रोज की नाही? आणि झोपतो पण रोज रोज की नाही? खेळतो पण रोज रोज की नाही? शाळेत पण येतो की नाही रोज रोज? आणि म्हणून अभ्यास पण रोज रोज करायला पाहिजे. कसा केला पाहिजे? रोज रोज. आणि मग वरद बाबांना म्हणाला की बाबा, मला आता तुमच्या सोबत यायचं नाही, मला शाळेतच पाठवा, आश्रमातच पाठवा, कारण मी आता